यूट्यूब फॅमिली, हे बघा मी कशा करते पोळ्या. आता बघा हे कशा करते, भराचा सांगते तुम्हाला कसं भरायचं. तर बघा आता हे सगळं केलं. पुरणपोळ्या बघा कशा लुसलुशीत अशा टमटम फुगलेल्या तुपाची हे करून. हे बघा बघा कशी फुगते. आता दुसऱ्या इकडून टाकतो आणखी. थांबा लाल लाल होऊ द्या. हे बघा इकडे दाखवा. आमरस केलं, आंब्याचा आमरस. आणि हे कढी आणि हे दूध दिसू राहिलं. हे बा पीठ, हे बा हे काय म्हणतात त्याला, पुरण. आणि हे पोळी बघा कशी आहे, एवढ्या दुरून 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 जवळून काय एवढ्या फोन हे होईल. आणि हे पा भरते कशी मी पोळी. पोळी बघा कशी भरते. माझा हात दाखवा. हे बघा हे पा एवढूसा उंडा घेते आणि हे एवढं पुरण घेते. बघा डब्बलनं पुरण घेते. हे बघा डब्बलनं पुरण घेते. हे कशी भरायची पद्धत बघा माझी. हे बा अशी करते. असं करायचं आणि असं 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 करायचं. बघा डबलनं हा काढून टाकायचा याचा उंडा. बघा मला कशा येतात पोळ्या. तर प्लीज लाईक कमेंट करून सांगा कशी फुगली होती. हे खूप फुगली होती बघा कशी. आता हे बघा भरलं. आता तुम्हाला लाटून दाखवतो आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशा करता मावशी, किती छान करता पोळ्या म्हणून. हे बघा खूप छान, काही फुटत नाही, तुटत नाही. काही मी रवा वापरत नाही, मैदा वापरत नाही कशातनी, आणि काहीच करत नाही. बघा डबलनं पुरण भरलं. बघा कशी करते. तर बघा कशा पोळ्या करते. छोट्या म्हटल्या मोठ्या म्हटल्या कशा पण केल्या तरी माझ्या पोळ्या फुटत नाही. बघा बघा कशी करते. हे बघा कसली भारी झाली. आता मेजरला जेवायला देते. हे बघा आता एवढी पोळी फक्त फुगून दाखवतो तुम्हाला. हे बघा कसली भारी केली पोळी, फुगून टम. आता माझ्या मेजरला जेवायला देते. थांबा हे एवढी पोळी फक्त तुम्हाला फुगून दाखवतो. तुमच्या म्हणे की मला पोळ्याच येत नाही आहे ना, म्हणून तुम्हाला करून दाखवते मी. हे बघा आता दुसरी पण पोळी बघा. हे बघा एवढूसा उंडा घेते, याच्यातून खूप निघते आणखी. हे बघा अशी लाटून इकडे दाखवा. हे बघा असं करून आणखीन तुम्हाला एक दाखवते करून. मग हे असं घ्यायचं. असं घेतलं की थांबा अगोदर पलटू द्या नाहीतर करपीन. हां हे बघा आता एवढसा उंडा घेतला. आता बघा हे हे बघा किती उंडा घेतला, किती पुरण घेतलं. बघा बघा आणि असं असं करायचं. असं करायचं आणि याच्यातला बा डब्बल उंडा निघते. हे बघा बघा शूट यांना बरोबर नाही जमत. हे बघा कसे करते, बघितलं. आता तुम्हाला वरची पोळी आणि हे खालची लाटून दाखवते. वरची पोळी होते तोपर्यंत थांबा. हे बघा कसा स्वयंपाक करते मी. तर लाईक कमेंट करा. बघा किती गरगर लागते तरी माझी पोळी फुटत नाही. मला खूप सुग्र हो टाकतो. थांबा थांबा टाकतो. होऊ दे, हे अगोदर लाटून घेऊ दे मग ते टाकते. मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटते तर लाईक कमेंट करून सांगा. एवढा जवळून नसतात दाखवत बाबाजी, दुरून दाखवा लागते. आता बघा कशी फुगते पोळी. बघा आता सगळ्या पोळ्या अशा फुगतात, टमटम फुगतात. बघा 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 कशा करते. एकदम लुसलुशीत. साखरच्या केल्या, काही गुळाच्या नाही केल्या. तर बघा असं दाबून दाबून हे करायचं. माझ्या शरीराचा हे नाही ना पावर जास्त, म्हणून तुम्हाला असं वाटते थांबा. आता बघा कशी पोळी फुगली, कशी टम फुगते कधी पण. काय करावं हे. आता काय झालं, एवढं एकदम उलटता येत नाही, एवढ्या फुगतात. पण झाले ह्या
चांगलंच झालं, फुगली ना, तुम्हाला दिसली ना. बघा चल झालं. कशी. थांबा जरा 1 मिनिट, आणखीन ही दाखवतो ही पोळी. जीवावर येते ना बाई, काय करा, आपल्याला धरता येत नाही. बोलू नका, काहीच नका बोलू. बघा कसली पोळी. बघा कसली फुगली, कसल्या भारी करते, लाल लाल. बघा कशा आहे माझ्या पोळ्या. आता थांबा, चांगलं फुगते ते. दाखवा इकडे, तुमचा हात दुखत असेल. नाही, बघा आता हे फुगून दाखवतो. तुम्ही जेवा घ्या जरा. फुगत नाही त्याला, काय सुगरण म्हणतात असं म्हणतात. बोलायचं लय जीवार येते. मग तिचा चमचा घ्या, ते आमरस काढाले. आमरस काढायला चमचा आहे ना तिथं कुठंतरी. द्या, आमरस देतो मी. सगळी इथं पाळपूळ करसान. हे दूध घ्या, हे दूध पिऊन घ्या सगळं. हां, खाऊन घ्या. आणि हे केली पोळी उलटू द्या अगोदर. आता तुम्हाला फोडून काही दिसत नाही ते. दाखवा इकडे. व हे पुसाना, धंदा नाही ना चव. अरे तोंड रे बाबा, कायच करावं देवा. हे मेजरचं असंच आहे हो. हां, इथं ते बोरिंगचं पाणी आहे ना, तर ते पांढरं पांढरं झालं होतं जरासं. त्याला म्हटलं धुण्या. हे बघा पोळी, बघा कशी फुगून दाखवते मी तुम्हाला. तुम्ही म्हणता की मला पोळी येतच नाही. मग बघा, बघा तुम्हाला वाटते की आता बघा कशी टम फुगून दाखवते तुम्हाला. हे बघा कशी फुगून दाखवते. बघा टम फुगते एकदम बॉल सारखी. बघा आता दाखवतो तुम्हाला. आणखीन किती पातळ पाहिजे बापा. हे याले म्हणतात आमरस. कच्च्या आंब्याचा कधी तुम्ही केला का? बघा कच्च्या आंब्याचा आमरस केला. ते बघा पोळी पा कशी फुगू राहिली. बघा हे बघा आमरस देत आहे. कढी कशात देऊ? कढीसाठी ताट कोणतं होय? हे होय का? बघा ते पोळी बघा कसली भाऱ्या करते पोळ्या. वाव, लय भारी. एवढं माझं बोलून 2 शब्द संपवते. जय भीम, जय संविधान. प्लीज माझा स्वयंपाक कसा वाटला तर लाईक कमेंट करून सांगा. बाय.